तर नमस्कार भावानो. आपल्याला कमेंट आलती की भाऊ पुढचा ब्लॉग टाका, कारण आपण पश्चिम बंगालमध्ये शिरल्यापासून काय ब्लॉग टाकला नव्हता. कारण पश्चिम बंगालमध्ये शिरल्यापासून काय फटली ते आमचं आम्हाला माहित. भाऊ सल्ला असल एखादा व्यवस्थित सांगणार असेल रोड वगैरे तर भाऊ यावं इकडं, नाहीतर येऊ नये. आम्हाला सिटी ट्रान्सपोर्टचा सल्ला होता. हे टी सिटी ट्रान्सपोर्ट म्हणून आम्ही इथवर पोहोचू शकलो. नाहीतर भाऊ नवीन एखादा आला ना बिना सल्ल्याचा तर त्यानं पश्चिम बंगालमध्येच गाडी विकायची आणि इष्टीनं माघारी जायचं घरी. लय वाईट, लय बेकार पोलिस आहे ती, लय त्रास देते ती. आणि भाऊ आम्ही पोचू शकलोय फक्त या ट्रान्सपोर्टमुळं, नाहीतर भाऊ लय अवघड आहे बरं का. आता आम्ही आसाममध्ये काय आम्हाला अडचण नाही आलेली, पण भाऊ जोपर्यंत पश्चिम बंगालची बॉर्डर क्रॉस केली नाही ना तोपर्यंत आमची एवढ्या एंट्र्या गेल्या आणि एवढ्या एंट्र्या गेल्या. मग अंगावर कापड कापड बी गेली असती थोडं जर आम्हाला बिना सल्ल्या झालं असतं तर. लय बेकार अवस्था आहे इकडं. तर सल्ल्यानं ह्या सिटी ट्रान्सपोर्टला एकदा व्हिजिट करा तुम्ही. व्यवस्थित पोचवतंय, व्यवस्थित रोड सांगतात, गाडी निघल्यापासून गाडी पोचेपर्यंत साथ देतात, त्यामुळे काय विषय नाही. आणि आपण काय आता लय मूड मध्ये नाही, कारण घायला आलेले. तर जरा रिटर्न लोड वगैरे मिळाल्यावर जरा बघू आपण.